आम्ही तो आपल्याला त्या मगाशी उदाहरण सांगितलं होतं एका गावात. त्या गावात एका गावामध्ये एक घर नंबर सांगितला, घर नंबर 1, आणि त्या एका घरात 28 लोकांची नावं दाखवली, 85 सॉरी. ती नावं दाखवल्यानंतर आमच्या तेथूनच्या पवार नावाचे आमचे आमदार उमेदवार त्यांनी तिथं पत्र दिलं आणि म्हणे या घरात कोण राहतं, हे घर कुणाच्या नावावर आहे. तर ग्रामसेवकाने उत्तर दिलं हे घरच अस्तित्वात नाही. आता जे घर अस्तित्वात नाही त्याच्यावर 85 नावं आहेत. तुमच्या मतदारसंघात गिरगावात पण असे अनेक आहेत ना. शेवटच्या क्षणी घुसवायची नावं, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात दंग असाल तेव्हा ही नावं घुसवली जातात. आता ही जी उत्तर आहेत ती सरळ सरळ अराजकाकडे नेणारी उत्तर तेवढं काय बोलले, नेमकं काय बोलणार आता सांगितलं ते नेमकंच सांगितलं तुम्हाला मी. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आम्हाला अधिकार नाही, आम्हाला नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही. ही जी विधानसभेची आत्ता तुम्ही दाखवू नका, महापालिकेची यादी जेव्हा येईल ती यादी तुमची पहा, त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या नजरेस आणा, मग आम्ही करू. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका नेते मंडळ ठरवतील की नाही. दानवे सर, त्या दिवशी ज्याचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, आता जरी तुम्ही निवडणूक आयोगाला हे पत्र दिलेलं असेल तरी स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवरती काही आंदोलन वगैरे करणार? बिलकुल करू. आता ह्याच्या मतदार याद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या फायनल याद्या प्रसिद्ध झाल्या, तर याच्यावर अभ्यास केला जाईल. अभ्यास करून असे नावं जर वगळले नाही तर मला असं वाटतं या निवडणूक आयोगाच्या विरुद्ध तीव्र स्वरूपात आंदोलन करावं लागेल आणि ते करू आम्ही. थँक्यू सर.